नमस्कार, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी माझी लाईफ अपग्रेड करण्याचा प्रयत्न करते आहे, लाईफचा प्रत्येक एरियामध्ये अपग्रेड होण्याचा मी प्रयत्न करते आहे आणि त्यासाठीच्या ज्या काही रूटीन्स आहेत किंवा ज्या काही हॅबिट्स आहेत त्या माझ्या लाईफमध्ये आणण्याचा मी प्रयत्न करते आहे आणि म्हणूनच एका वेळी एक एक हॅबिटवर एक एक रूटीनवर मी काम करते आहे। आणि जेव्हा मला वाटतं, जेव्हा मला कन्फर्म होतं की ही हॅबिट किंवा ही रूटीन मला लागली आहे, तेव्हाच मी नेक्स्ट हॅबिटवर किंवा नेक्स्ट एरियावर मी काम करायला स्टार्ट करते आहे। आणि कारण प्लॅनिंग तर माझी नेहमीच भारी असायची, पण जेव्हा मी ते लाईफमध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करायची तर ते 3 ते 4 दिवसांपेक्षा जास्त व्हायचं नाही। आणि पण या एका वेळी एक एक गोष्टीवर वर्क करण्याचा फायदा जो आहे तो मला जाणवतो आहे। तर सध्या मी वर्क करते ॲपिरन्स या लाईफ एरियावर, दिसण्यावर, लुक्सवर। ओके, तर त्यासाठी मी ग्लोब टास्क आधी केला आणि त्यानंतर स्किन केअरच्या ज्या हॅबिट्स आहे, मॉर्निंग स्किन केअर आणि नाईट स्किन केअर या हॅबिट किंवा त्या रूटीन्स मी माझ्या लाईफमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत। आणि आता नेक्स्ट, तर स्किन केअरमध्ये माझ्या फक्त चेहऱ्याचीच केअर केली जाते किंवा फक्त स्किनचीच केअर होते, पण बाकी बॉडीचं काय, केसांचं काय, बाकी त्यासाठीच मी अजून एक रूटीन माझ्या लाईफमध्ये इन्क्लूड करणार आहे आणि ती म्हणजे बाथ रूटीन किंवा शावर रूटीन। आणि ती रूटीन मला नेहमी असं ग्रूमअप राहायला, ट्रिम राहायला, पॉलिश राहायला हेल्प करेल। कारण परत परत पार्लरमध्ये जाणं आणि ते सगळ्या गोष्टी करणं पॉसिबल होत नाही आणि ते खूप टाईम कन्झ्युमिंगसुद्धा मला वाटतं। की जी बाथ रूटीन आहे ती नक्कीच आपल्याला वेल ग्रूम राहायला, अप टू डेट राहायला, पुट टुगेदर राहायला, पॉलिश राहायला नक्कीच हेल्प करेल। तर आपले तळपाय असतील, आपले हात, पाय, केस म्हणजे संपूर्ण बॉडीसाठीच मी ही माझी जी बाथ रूटीन आहे ती सेट केली आहे। तर बाथ रूटीन असं नाव का दिलं, कारण ज्या मी सगळ्या ज्या गोष्टी करणार आहे त्या एकतर अंघोळीच्या आधी किंवा अंघोळी दरम्यान मी करणार आहे, म्हणूनच बाथ रूटीन। तर संपूर्ण आठवड्याचं बाथ रूटीन मी सेट करणार आहे। तर वीकमधून 2दा मी हेअर वॉश करणार आहे आणि त्यातल्या एक हेअर वॉशनंतर मी हेअर क्रीम यूज करणार आहे, कारण माझे हेअर ड्राय आहेत। सो त्यांना हेल्दी नरिश बनवण्यासाठी वीकमधून एकदा हेअर मास्क किंवा हेअर क्रीम आणि एके वेळेस नुकतंच हेअर वॉशनंतर हेअर कंडिशनर आणि हेअर कलर किंवा मेहंदी जर मला लावायची असेल तर मी शनिवारी ते हेअर वॉशच्या आधी मी ते करेन। तर हे झालं केसांचं। नेक्स्ट म्हणजे जे बॉडीचे अनवॉन्टेड हेअर्स जे असतात ते रिमूव्ह करणं, पण त्याआधी मी एक बॉडी स्क्रब करेन जे की मी DIY बनवेन आणि त्यामुळे माझी स्किन एक्सफोलिएटेड होईल, पण स्मूथ पण होईल आणि मग मी रेझर यूज करेन। ओके, तर मला वॅक्सपेक्षा रेझर करणं सोपं वाटतं आणि वीकली जेव्हा आपण हे करतो तर ग्रोथ पण कमी झालेली असते, सो पटकन काम होतं। नेक्स्ट म्हणजे नेलपेंट जर असेल तर ती रिमूव्ह करणं, नेल कट्स करणं जे की खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, कारण बेबी आहे। आणि त्याचबरोबर आयब्रोज असतील ग्रोथ झालेली असेल तर त्यांनाही फेस रेझर किंवा प्लकरच्या साहाय्याने शेप देणं। ओके, तर आयब्रोज केलेले असतील, अप्पर लिप्स केलेले असतील तर नेक्स्ट डे आपण लगेचच फेशियल किंवा नुकतंच फेस स्क्रब किंवा फेस मास्क यूज करू शकतो आंघोळीआधी। ओके, बाकी उरले ते जे 3 दिवस आहेत त्यात एक्स्ट्रा असं काही करायचं नाही, बस सोप किंवा बॉडी वॉश करताना स्क्रबर यूज करणार जे की सिलिकॉन स्क्रबर आहे ते, आणि पेडिक्युअर टूलचा यूज करून फूट केअर पण आपण आंघोळ करतानाच करू शकतो। तर हे जे आहे स्क्रबिंग करणं, सिलिकॉन स्क्रबर यूज करणं, फूट केअर करणं ते रेग्युलर करणार आहोत, बट ते स्किप केलं तर तरी चालू शकतं। ओके, जेव्हा हेअर वॉश करणार असेल त्या दिवशी स्किप केलं, स्क्रबर यूज करणं, पेडिक्युअर टूल यूज करणं तरी ओके, नुकतंच सोप लावून आपण अंगभर फिरून आपण ते काम भागवू शकतो। तर आणि त्याचबरोबर रात्री पण आपण प्रिपेअर राहू शकतो। नेक्स्ट डे हेअर वॉश करायचं असेल तर रात्रीच ऑइलिंग करू शकतो। तर अशा प्लॅनिंगमुळे, डिस्ट्रीब्यूट केल्यामुळे टाईमही खूप लागत नाही आणि आपण नेहमीच वेलग्रूम राहतो। आणि एवढं मोठ्याच्या मोठा चार्ट प्लॅनर आपल्याला रोज बघायची गरज नाही, अगदी आपल्याला समजेल असं आपण छोट्याशा पद्धतीत लिहू शकतो आणि ते फॉलो करू शकतो। तर असं आहे माझं बाथ रूटीन। तुम्ही पण तुमच्या वेळेनुसार, गरजेनुसार स्वतःला ग्रूमअप ठेवायला टाईम द्या आणि छान छान फील करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, राम राम।